नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. मात्र सुरुवातीला बातमी पवईमध्ये जी घटना घडलेली आणि त्यानंतर झालेला आर्याचा एन्काउंटर या संदर्भातल्या. पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू. एपीआय अमोल वाघमारे यांच्याकडून रोहित आर्याचा एन्काउंटर. मुलांना वाचवताना पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल आर्यावरती चालवली गोळी. रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग. रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलेलं होतं, तर एपीआय अमोल वाघमारे यांच्याकडून मुलांना वाचवत असताना आरोपीचा एन्काउंटर. मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका. डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी. तब्बल 3 तासांनंतर पोलिसांनी केली मुलांची सुटका. आरोपी रोहित आर्यानं मुलांना वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावलेलं. 6 दिवसांपासून शूटिंग सुरू असल्याची माहिती. आरोपीकडून पोलिसांनी एअरगन आणि केमिकलही केले जप्त. माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा प्रकल्पाचं काम दिलं गेलं होतं, मात्र त्यांनी त्या लोकांकडून परस्पर पैसे घेतल्याचं विभागाचं म्हणणं. विभागाकडून येणाऱ्या पैशांसाठी असं करणं चुकीचं. माजी मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. काही शासकीय बिलांसाठी आरोपीने हा प्रकार केला होता. स्वतःला पैसे मिळण्यासाठी लहान मुलांना वेठीस धरणं चुकीचं. आरोपी रोहित आर्याच्या एन्काउंटर. उदय सामंत यांची या संदर्भात प्रतिक्रिया समोर. पोलिसांमुळे खूप मोठी दुर्घटना टळली. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मुलांचा जीव गेला असता तर ती जबाबदारी कुणी घेतली असती? तत्कालीन शिक्षण मंत्री जबाबदारी घेणार होते की महायुती सरकार? वडेट्टीवारांचा हा सवाल. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे रोहित आर्या यांचे पैसे दिले नाही. ठेकेदाराचे पैसे न दिल्यानं सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणावर वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया. आत्महत्या करण्यापेक्षा मी प्लॅन केला. मला काही लोकांसोबत बोलायचंय असं म्हणत स्टुडिओला आग लावण्याची धमकी रोहित आर्यानं दिलेली. आणि आता पुढे पाहूयात काही मोठ्या राजकीय बातम्या. मनसेच्या रंगशारदामधील मेळाव्यामध्ये ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटचं प्रात्यक्षिक, तर वोट चोरी कशी होते याचं सादरीकरण. व्हीव्हीपॅटला असलेल्या काळ्या काचेचा वापर करत वोट चोरी होत असल्याचाही आरोप. लोक आपल्याला मतदान करतायत पण ईव्हीएमच्या भानगडींमुळे पराभव होतोय. राज ठाकरे यांचं मेळाव्यामध्ये वक्तव्य. मतदार याद्या स्वच्छ करा, स्थानिक निवडणुका वर्षभरानं घ्या अशी मागणी. 1 तारखेच्या मोर्चाचा आवाज दिल्लीमध्ये गेला पाहिजे. राज ठाकरे यांचं आवाहन. आणि मोर्चासाठी लोकलने पोहोचणार अशी राज ठाकरे यांची माहिती. तुम्ही हरले की ईव्हीएमची चूक असते, थोडं तरी आत्मपरीक्षण करा, नाहीतर कायम हरत राहाल. राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रवीण दरेकर यांची टीका. शिवनेरीवर नमो केंद्र उभं करण्यावरून राज ठाकरेंचा इशारा. किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेंटर्सवर राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून किती लाचारी करायची असाही लगावला टोला. 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत आता विरोधकांची तासभर बैठक. ठाकरे बंधू आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये होणार सहभागी. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं नियोजन अनेक दिवसांपासून सुरू होतं. आम्ही प्रश्न भाजपला नाही तर निवडणूक आयोगाला विचारणार आहे. संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया. ठाकरेंचा मोर्चा म्हणजे फॅशन शो. हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर करतील. 1 नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चावर नवनाथ बन यांची ही टीका. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभरात मतदार यादी तपासणी मोहीम. चारकोप विधानसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचं 2दा नाव, मात्र दोन्ही नोंदींमध्ये वेगवेगळे फोटो. मतदार यादीतील दुबार नावं वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश. हमीपत्र लिहून घेणार. नाव, पत्ता आणि छायाचित्र तपासून साम्य आढळल्यास दुबार मतदारांकडून कोणत्या केंद्रावरती मतदान करणार याबाबत अर्जही दिला जाणार.